नमस्कार मित्रांनो. 40शी ओलांडल्यानंतर तुम्हालाही रात्रीच्या वेळी थकवा आणि नैराश्य जाणवतं का? आता वय झाले त्यामुळे पूर्वीसारखा जोश राहिला नाही असं तुम्हालाही वाटतं का? थांबा. जर मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 50व्या वर्षीसुद्धा तुम्ही 25 वर्षांच्या तरुणासारखी ऊर्जा आणि ताकद मिळवू शकता तर तुमचा विश्वास बसेल का? तुम्हालाही असं वाटतं का की 40शीचा उंबरठा ओलांडताच शरीरात ती पूर्वीसारखी ताकद राहिली नाही? तुम्ही रात्रीच्या वेळी घबराहट अनुभवता किंवा वेगवेगळी कारणे शोधता का? अनेकदा पुरुषांना असं वाटतं की वय वाढलंय त्यामुळे आता जोश कमी होणं स्वाभाविक आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 50व्या वर्षीही तुम्ही 25 वर्षांच्या तरुणासारखी ऊर्जा अनुभवू शकता तर? आज या व्हिडिओमध्ये मी एका अशा गुप्त गोष्टीबद्दल बोलणार आहे जी तुमच्या शरीराच्या अगदी मध्यभागी लपलेली आहे आणि जिच्याकडे तुम्ही वर्षानुवर्ष दुर्लक्ष करत आहात. जर तुम्ही या एका अवयवाचं आणि एका विशेष हॉर्मोनचं गणित समजून घेतलं तर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. लोक सहसा लाजेखातर यावर बोलत नाहीत, पण आज मी डॉक्टर नमिता पाटील तुमच्याशी अगदी मोकळेपणाने अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या कदाचित तुमचे डॉक्टरही तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाहीत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगेन जो रातोरात तुमचा स्टॅमिना वाढवू शकतो. म्हणूनच या व्हिडिओचा एकही सेकंद चुकवू नका, कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक असतं. नमस्कार, मी आहे डॉक्टर नमिता पाटील आणि माझ्या वैद्यकीय सल्ल्याच्या या सिरीजमध्ये आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला समाजात एक निषिद्ध विषय मानलं जातं, पण हे तुमच्या आनंदी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण बोलत आहोत 40 आणि 50व्या वर्षी तुमचा लैंगिक उत्साह, म्हणजेच तुमची कामेच्छा आणि परफॉर्मन्स टिकवून ठेवण्याबद्दल. सर्वात आधी हे समजून घेणं गरजेचे आहे की हा जोश कमी का होतो. खरं तर आपल्या शरीरात एक पॉवर हाऊस आहे ज्याला आपण अंडकोश म्हणतो. ते तुमच्या शरीराच्या खालच्या भागात दोन्ही मांड्यांच्या मध्ये एका पिशवीसारख्या रचनेत असतात. यांचं काम फक्त मुलं जन्माला घालणं एवढंच नाही, तर ते टेस्टोस्टेरॉन नावाचे एक चमत्कारी हॉर्मोन तयार करतात. हेच ते इंधन आहे जे तुमच्यातील पुरुषी जोश तेवत ठेवतं. जसजसे तुमचे वय 30च्या पुढे जाते तसतसे दरवर्षी हे हॉर्मोन 1% कमी होऊ लागते आणि 45 ते 50 वयापर्यंत पोहोचता पोहोचता ते खूपच खाली घसरते. जेव्हा इंधन कमी होईल तेव्हा इंजन तर संथ चालणारच, पण समस्या फक्त हॉर्मोनची नाहीये. समस्या आहे रक्तप्रवाहाची. पुरुषी अवयव म्हणजेच शिश्नच्या रचनेला समजून घ्या. यामध्ये कोणतेही हाड नसते. ते पूर्णपणे स्नायू आणि रक्तवाहिन्यांनी बनलेले असते. जेव्हा तुम्ही उत्तेजित होता तेव्हा मेंदू सिग्नल पाठवतो आणि त्या नसांमध्ये वेगाने रक्त भरले जाते, ज्यामुळे त्यात ताठरता येते. आता विचार करा, जर तुमच्या नसा कमकुवत असतील किंवा त्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा झालेले असेल तर रक्त तिथपर्यंत पोहोचेलच कसं? 40 नंतर बहुतांश पुरुषांना ढिलेपणाची तक्रार यासाठीच असते, कारण त्यांचे हृदय आणि त्यांच्या नसा तारुण्याइतक्या स्वच्छ व मोकळ्या राहिलेल्या नसतात. हे अगदी एखाद्या जुन्या पाईपलाईनला गंज लागल्यासारखे आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा जोश वाढवायचा असेल तर तुम्हाला फक्त बेडवर मेहनत करायची नाहीये, तर तुमच्या नसांची स्वच्छता आणि हॉर्मोनच्या फॅक्टरीवर म्हणजेच अंडकोशांवर लक्ष द्यावे लागेल. आता बोलूया की ही गमावलेली ताकद परत कशी मिळवायची. सगळ्यात पहिली आणि सर्वात कडक गोष्ट, जर तुमचे पोट सुटलेले असेल तर विसरून जा की तुमचा जोश टिकून राहील. पोटाची चरबी ही टेस्टोस्टेरॉनची सर्वात मोठी शत्रू आहे. ती पुरुषी हॉर्मोनला महिला हॉर्मोन म्हणजेच इस्ट्रोजनमध्ये बदलायला लागते. म्हणूनच जर तुम्हाला ती ताकद परत हवी असेल तर वेट ट्रेनिंग सुरू करा. जिममध्ये जाऊन जड वजन उचलणे फक्त बॉडी बनवण्यासाठी नाही, तर टेस्टोस्टेरॉनला वेगाने वाढवण्यासाठी गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही उठक बशा काढता तेव्हा तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील नसांमध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या आरोग्यावर होतो. यासोबतच एक खास व्यायाम आहे ज्याला आपण कीगल एक्सरसाइज म्हणतो. हा व्यायाम फक्त महिलांसाठी नाहीये. लघवी करताना ती मध्येच रोखण्यासाठी आपण जे स्नायू आकुंचन पावतो आणि सोडतो तोच हा व्यायाम आहे. ही प्रॅक्टिस जर तुम्ही दिवसातून फक्त 5 मिनिटं केलीत तर तुमच्या ओटीपोटाच्या भागातील स्नायू इतके मजबूत होतील की तुम्ही स्वतः तुमचा डिस्चार्ज आणि ताठरता कंट्रोल करू शकाल. खाण्यापिण्यात आपण खूप मोठ्या चुका करतो. 40 नंतर शरीराला झिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 ची खूप जास्त गरज आहे. भोपळ्याच्या बिया, अक्रोड आणि लसूण या 3 गोष्टी आजपासूनच तुमच्या स्वयंपाकघरात असल्या पाहिजेत.
लसूण तुमच्या बंद नसा मोकळ्या करतो आणि रक्ताचा प्रवाह तिथपर्यंत पोहोचवतो जिथे त्याची सर्वात जास्त गरज आहे. आणि हो, दारू आणि सिगारेटला आपला मित्र मानणं बंद करा. निकोटीन तुमच्या नसांना संकुचित करते, ज्यामुळे हळूहळू तिथे रक्त पोहोचणे बंद होते. आणि हेच मुख्य कारण आहे की 50च्या वयापर्यंत येता येता अनेक पुरुष पूर्णपणे असमर्थ वाटतात. ताणतणाव हा देखील एक खूप मोठा विलन आहे. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा शरीर कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन तयार करते, जे टेस्टोस्टेरॉनला मुळासकट संपवून टाकते. रात्री 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे हे कोणत्याही वायग्रापेक्षा जास्त प्रभावी आहे, कारण तुमच्या टेस्टोस्टेरॉनचे 80% उत्पादन तेव्हाच होते जेव्हा तुम्ही झोपलेले असता. जर तुम्ही रात्रभर मोबाईल चालवत राहाल आणि झोप पूर्ण करणार नाही तर सकाळी जोशाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. याशिवाय मानसिक आरोग्यावरही लक्ष द्या. अनेकदा 45च्या वयानंतर पुरुषांमध्ये परफॉर्मन्स एन्झायटी होऊ लागते. म्हणजेच मी हे करू शकेन का ही भीतीच तुमचा जोश संपवून टाकते. तुमच्या जोडीदाराशी यावर मोकळेपणाने बोला. सेक्सला फक्त एक फिजिकल टास्क समजू नका, तर त्याकडे एक भावनिक जवळीक म्हणून बघा. फोरप्लेवर जास्त लक्ष द्या, कारण वाढत्या वयात शरीराला तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि यात लाज वाटण्यासारखं काहीही नाही. आता त्या सिक्रेट टिपबद्दल बोलूया, जिचं मी सुरुवातीला वचन दिलं होतं. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्ही मानतात की अश्वगंधा आणि पांढरी मुसळीचे योग्य मिश्रण एका नॅचरल बूस्टरसारखे काम करतं. पण यापेक्षाही मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करणे. होय, अंडकोश शरीराच्या बाहेर यासाठी ठेवलेले असतात जेणेकरून त्यांचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी राहावे. जर तुम्ही खूप घट्ट अंडरवेअर घालत असाल किंवा सतत गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर शुक्राणूंची संख्या आणि टेस्टोस्टेरॉन दोन्हीही खाली पडतात. दिवसातून एकदा अंडकोशांवर थंड पाणी टाकण्याने तुमची हॉर्मोन लेव्हल अचानक वाढू शकते. वय हा फक्त एक आकडा आहे, जर तुमचे चयापचय आणि रक्तभिसरण योग्य असेल तर. तुमच्या आहारामध्ये सुधारणा करा, वजन कमी करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातून ही भीती काढून टाका की तुम्ही म्हातारे होत आहात. जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्याला नियंत्रणात ठेवा, कारण या दोन्ही आजारांचा सर्वात पहिला हल्ला तुमच्या सेक्स लाईफवर होतो. जर तुम्ही या छोट्या छोट्या वैद्यकीय गोष्टींची काळजी घेतली तर वयाच्या 60 वर्षीही तुमची मर्दानगी आणि जोश नक्कीच टिकून राहील. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कोणतीही समस्या लपवण्यापेक्षा त्यावर मोकळेपणाने चर्चा करा, कारण योग्य माहितीच उत्तम जीवनाची चावी आहे. तुम्हाला असं वाटतं का की मी अशा काही खास योगासनांवर एक वेगळा व्हिडिओ बनवावा? जर होय तर कमेंटमध्ये येस नक्की लिहा आणि तुमची समस्या माझ्यासोबत शेअर करा. लक्षात ठेवा, निरोगी शरीर हेच सर्वात मोठे सुख आहे.